त्यामध्ये जसं तुम्हाला इथे आजूबाजूचा परिसर जर पाहायला मिळेल की पाण्याचा स्रोत एक बऱ्यापैकी मोठा इथे आहे आणि मग अशा वेळेस सकाळचं दव असतं आणि पाऊस देखील एवढा चालू आहे सध्या, त्यामुळे अशा सोर्सेसच्या आजूबाजूला तर असेलच, पण प्रत्येक शेताच्या आसपास देखील सकाळचं दव आहे. आणि मग जर तुम्ही बघितलं तर अशा वेळेस करप्याचे 2-3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. जसं की करप्याची सुरुवात जर तुम्ही बघाल तर बारीक स्पॉटने होते. आता हा पुढच्या लेवलला पोहोचलेला आहे करपा. तर इनिशियल स्टेजला आपल्याला करपा कसा ओळखता येईल, त्याला आपण जांभळा करपा देखील म्हणू शकतो. म्हणजे काय, सुरुवातीला एक बारीकसा स्पॉट येईल, नंतर तो वाढत जाऊन जाऊन पूर्णपणे एक लंबवर्तुळाकार स्पॉट तिथे होईल आणि नंतर ती पात करपत जाईल. तर अल्टरनेरिया पोरी नावाच्या बुरशीमुळे ही अडचण येत असते आणि ही बुरशी तुम्ही एकदा समजून घ्या, 4-5 इंचाच्या वर हिची पोहोच नसते. मग त्यामुळे एकतर आपण मल्चिंगवर लागवड करत नाही किंवा आपण ड्रीप वापरत नाही, की जे काही सोप्या पद्धती या बुरशांना अवॉइड करायचे ते आपल्याकडे सध्या नाही आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे. मग अशा वेळेस जर अशी लागवड असेल तर तुम्ही बघू शकता की आपल्याला जो पातवे आहे तो खाली असला पाहिजे आणि आपला बेड किंवा आपले लागवड केलेली जागा जास्त उंच ठिकाणी असली पाहिजे, जेणेकरून पाण्याचा निचरा चांगला होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही जी अल्टरनेरिया पोरी बुरशी असते तर ही सुरुवातीपासूनच जवळ खोडापासूनच सुरुवात करते, कारण की ती जमिनीलगत वाढत असते. आणि तिचे वाढण्याचे कारण सगळ्यात महत्त्वाचे की दाट लागवड आहे आणि हवा खेळती नाही आहे आणि त्याच्यामुळे ह्युमिडिटी जास्त होते आणि अशा वेळेस तिचा वाढीचं प्रमाण वाढत जातं. आणि 6-7 तास असं 2-3 दिवस आपल्याला असं वातावरण तिला मिळालं तर ती खूप जास्त प्रमाणात लागण होते. मग ह्या बुरशीमुळे आपल्याला लवकर कळून येत नाही, ते इनिशियल स्टेजला आपल्याला अगदीच लक्षात येत नाही. मग त्यामुळे असं जसं मी सांगितलं की सुडोमोनासचा आपण वापर केला पाहिजे. आपल्या बुरशीनाशकासोबत केला पाहिजे. बुरशीनाशकासोबत सुडोमोनास वापरला तर त्याची काही अडचण नाही मिक्सिंगला. फक्त कॉपर आणि सल्फर आपल्याला अवॉइड करायचं आहे. आता हे झालं पहिलं. त्यानंतर स्क्वामोसामुळे देखील, बोट्रायटिसमुळे देखील करपा येतो. हे अजून हे 2-3 करप्यांचे प्रकार आहे की त्याच्यामध्ये पूर्ण पात किंवा पूर्ण कांदा आपला करपत जातो आणि तो वेळेवर कंट्रोल नाही झाला तर अगदी खालपर्यंत पूर्ण आपला कांदा देखील खराब होत जातो. मग यासाठी वेळीच आपण त्याची उपाययोजना केली पाहिजे.